नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत कर्जमुक्तीसाठी काही विशेष स्वामी सेवा. तर ही सेवा कशी, कर्जमुक्तीसाठी सेवा कशी असणार आहे, ती कशी करायची आहे, त्याची पद्धत कशी आहे आणि किती दिवसांची ही स्वामी सेवा असणार आहे, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे. तर फक्त 21 दिवसांची ही सेवा असणार आहे. ती तुम्हाला फक्त 21 गुरुवार ही सेवा करायची आहे, जी कर्जमुक्तीसाठी असणार आहे आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा असणार आहे आणि तिचा 100% फरक तुम्हाला पडणार आहे. तर फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून आणि श्रद्धेने ही सेवा करा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सेवेबद्दल सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समजेल आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल सेवेची. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला तर फक्त एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांची एकच अडचण असते आणि ती म्हणजे आर्थिक अडचण. आणि आर्थिक अडचण आल्यानंतर माणूस एखाद्या मित्राकडून, एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेत असतो किंवा मग एखाद्या लोनच्या माध्यमातून कर्ज काढत असतो आणि त्यानंतर कर्जाचा इतका डोंगर होऊन बसतो की ते फेडणे खूप अवघड होऊन जातं. आणि जी काही व्यक्ती असते तिच्यावर मानसिक ताण इतका येऊन जातो किंवा तो इतका हताश होऊन जातो की त्याला समजतच नाही की काय करावे म्हणून. आणि जर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर तुम्हाला कुणाच्याही माध्यमातून मदत होतेच. असं होतच नाही की तुम्हाला मदत मिळणार नाही, कारण स्वामी भक्त आहात तर स्वामी तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी असतात. स्वामी सदैव तुमच्या मदतीला असतात. आणि तुम्ही जर आजही तुम्ही हे समजा की हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यासाठी पाठवलेला आहे, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज कर्जमुक्तीसाठी प्रभावशाली स्वामी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वामींनीच तुम्हाला मदतीचा हात आजही दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्ही नक्की करा आणि या सेवेचा फरक तुम्हाला नक्की पडणार आहे. या सेवेचा अनुभव तुम्हाला नक्की मिळणार आहे, कारण स्वामी आपल्या भक्तांना योग्य तोच मार्ग दाखवतात, योग्य तीच दिशा दाखवत असतात. तर या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला जर फरक पडत असेल, ही सेवा केल्यानंतर तुम्हाला या सेवेचे फळ मिळणार असेल, तर भरपूर लोकांच्या ज्या काही अडचणी आहे, जो काही त्रास आहे तो दूर होईल आणि ही सेवा तुम्ही नक्की करा. तर चला, तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. स्वामी भक्तांनो, ही जी सेवा आहे तुम्हाला 21 दिवस करायची आहे, म्हणजे तुम्हाला 21 गुरुवार ही सेवा करायची आहे. दर गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर केंद्रात जाऊन जमत असेल तर तुम्ही ती केंद्रात जाऊन सुद्धा करू शकतात. जर नसेल जमत तुम्हाला केंद्रात जाऊन करणं, तर ती तुम्ही घरी सुद्धा करू शकता. तर तुम्हाला सेवा सुरू करायच्या आधी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी सेवा आहे ती संकल्पयुक्त अशी सेवा करायची आहे आणि तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये तुम्हाला म्हणायचे, स्वामी, मी जी ही काही कर्जमुक्तीसाठी काही स्वामी सेवा करत आहे, तर ती मी माझ्यावर जे काही कर्ज आहे ते कर्ज लवकरात लवकर फिटू द्या आणि मला जो काही योग्य मार्ग असेल तो मला दाखवा. आणि तुम्हाला संकल्पामध्ये एवढे बोलायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सुद्धा तुम्हाला संकल्पामध्ये बोलायची आहे आणि संकल्प करायचा आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी, माझ्याकडनं ही सेवा, मी जी काही 21 गुरुवार ही सेवा करणार आहे ती सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या. त्यात अडथळा येऊ नका आणि मी जी काही सेवा करत आहे ती गोड मानून घ्या. एवढे संकल्पामध्ये तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे आणि सेवेला सुरुवात करायची. स्वामी भक्तांनो, पहिल्यांदा तुम्हाला श्री सुक्ताचे पठण करायचे आहे 1 वेळा. श्री सुक्त हे तुम्हाला स्वामींचे नित्यसेवा या पुस्तकात मिळेल. जर तुम्हाला नित्यसेवा पुस्तक आणणं जमत नसेल तर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता किंवा यूट्यूबवर सर्च केल्यानंतर तुम्हाला श्रीसूक्त मिळून जाणार आहे. तर एक वेळेस तुम्हाला श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, त्याचं पठण करायचं आहे तुम्हाला 1 वेळा. ते सुद्धा तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर मिळून जाणार आहे आणि नित्यसेवा या पुस्तकात तर आहेच ते. तर स्वामी भक्तांनो, व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्त पठण केल्याने आर्थिक श्रेय आणि लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहेत. तर तुम्ही एक वेळा हे स्तोत्र पठण करायचे आहे.
कारण या स्तोत्राने तुमचे आर्थिक श्रेय आणि लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत प्रभावी असणार आहे. आणि तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता ऊर्जा असते ती सुद्धा दूर होते आणि आर्थिक आवक वाढवण्यासाठी सुद्धा हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र यांचे एक एक वेळा पठण करायचे. एवढे झाल्यानंतर तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्र पठण करायचे आहे. ही सेवा सुद्धा तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर सर्च केल्यानंतर मिळून जाणार आहे. तर एक वेळेस तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करायचे आहे. कारण एखादी व्यक्ती असेल ती कर्जामुळे खूप तणावाखाली गेलेली असेल तर तिला सकारात्मकता वाढते आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य या स्तोत्रामुळे ऋणमोचक मंगल स्तोत्रामुळे भेटत असते. नकारात्मकता जी असते ती दूर होते. तर एक वेळेस तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करायचे आहे. पुढे झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचल्याने कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत चमत्कारी असा हा 18वा अध्याय आहे गुरुचरित्रातील. तर तो तुम्हाला वाचायचा आहे. कारण गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचल्याने आयुष्यातील जे काही अडथळे आहे किंवा कर्ज आहे ते दूर होण्यास मदत होते आणि आपल्यावर जे काही दारिद्र्य आहे, कर्जाचे संकट आलेले आहे ते सुद्धा दूर होते आणि आपल्याला खूप मोठी मदत होत असते. तसेच तुमचे जी काही कामे असतील ती सतत रेंगाळत असतील किंवा मग त्यात यश मिळत नसेल तर तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचल्याने श्री गुरूंच्या कृपेने तुम्हाला त्यातील अडथळे दूर होतात. तसेच तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही बदल हवे आहेत ते सुद्धा बदल तुमच्या जीवनात होत असतात. तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढत असते. तर गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचे पठण तुम्हाला करायचे आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी हा जप तुम्हाला करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही जप करणार त्यावेळेस तुम्हाला रुद्राक्ष माळ किंवा तुळशी माळ वापरून हा जप करायचा आहे. तर दर गुरुवारी तुम्हाला अशी इतकी सेवा करायची आहे. 21 गुरुवारपर्यंत अशी सेवा असणार आहे. पहिली म्हणजे श्री सूक्ताचे पठण तुम्हाला एक वेळेस करायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे एक वेळेस. त्यानंतर तिसरं म्हणजे ऋणमोचक मंगल स्तोत्र पठण करायचे आहे एक वेळेस. आणि चौथं तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे. इतकी सेवा आहे कर्जमुक्तीसाठी तर ती तुम्हाला करायची आहे. ही दर गुरुवारी तुम्हाला 21 गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर स्वामी भक्तांना कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा मी आज सांगितलेली आहे. तर ती तुम्ही नक्की करा. हे सेवा करून बघा. तुम्हाला सेवेचे फळ नक्की मिळेल आणि अनुभव सुद्धा तुम्हाला सेवा करताना मिळणार आहे. तर स्वामी भक्तांनो फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवून तुम्ही सेवा करा म्हणजे तुम्हाला सेवेचे फळ नक्की मिळेल. कारण स्वामी आपल्या भक्तांना जे काही त्यांचं फळ असतं ते फळ स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. तर एवढी जी सेवा आहे कर्जमुक्तीसाठी तर तुम्ही ती करून बघा. तुम्हाला जर अनुभव आला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे 21 गुरुवार कर्जमुक्तीसाठी ही सेवा आहे. तर तुम्ही नक्की करा. तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.